सध्या देशभरात नीट पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते प्रचंड गाजत आहे। या संदर्भात आरसीसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर जे आहे त्यांना सीबीआयने अटक केलेली आहे। 9 दिवसांची त्यांना पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली। मात्र या सगळ्यात नवीन अपडेट म्हणावी लागेल की डेक्कन मधील आरसीसीचे जे क्लास आहे ते सध्या बंद करण्यात आलेले आहे। मात्र ते क्लास जिथे होतं ती जी बिल्डिंग आहे ती अनधिकृत असल्याचा आरोप जो आहे तो सध्या मनसेकडून करण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवरती आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जे आहे ते मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो सध्या इथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कार्यकर्त्यांकडून पैशांची उधळपट्टी देखील इथे करण्यात आलेली आहे। सध्या इथे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन जे आहे ते समजवण्याचा प्रयत्न करतायत। आयुक्तांच्या त्यांना भेट घ्यायची आहे असं हेमंत संभू जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे। आणि सध्या आयुक्तांना जे आहे कार्यकर्त्यांना जे आहे ते आयुक्तांना भेटू दिलं जात नाही असं त्यांचा आरोप आहे। आणि जर आम्हाला भेटू दिलं नाही तर आम्ही गेट तोडून आत जाऊ असं त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर सध्या पोलीस आणि कार्यकर्ते जे आहेत ते सध्या चर्चा करताना दिसत आहेत कशा प्रकारे जावं, आयुक्तांची भेट घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। तर एकंदरीतच पाहायला गेलं तर पावसकरांना सगळ्यांच्या समोर येऊ द्या, पावसकर सगळ्यांशी बोलतील, मी त्यांना पुरावे दाखवतो पावसकरांना आणि मी आयुक्तांना भेटायला तिघांना फक्त घेऊन जातो। या इथे 5 लोक माझ्या बरोबर ते मी घेऊन जातो त्यांना, ठीक आहे? 5 लोक हे आयुक्तांकडे झाले की नाही? हे आयुक्तांकडे झाले की नाही? हा, 5 लोक कोण येतात? हो मग पावसकरांना बोलवा ना बाहेर। बाहेर कशाला बोलतात? चला ना तुम्ही बाहेर नाही, मग आतमध्ये तुम्ही मला सांगा, आतमध्ये आम्ही 5 जणांनी जायचं याला काय अर्थ आहे का? 10 जण फक्त आम्ही मला एक कळत नाही, भ्रष्टाचार करताना यांच्या टर्म्स अँड कंडिशन वरती भ्रष्टाचार होतो आणि आता मात्र भेटायची जेव्हा वेळ येते, जेव्हा पुरावे दाखल होतात तेव्हा त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन वरती आम्ही फक्त 2-3 भेटायचं का? लाज वाटते सगळ्यांसमोर भेटायला? हे असं कसं होऊ शकतं? हे नाही होऊ शकत। तुम्ही आरोप केलाय की ती बिल्डिंग जी आहे जिथे मी आरोप नाही करत आहे, माझ्याकडे पुरावे आहेत। माझ्याकडे पुरावे, जे पुरावे मला महानगरपालिकेने दिलेत आणि महानगरपालिकेने हे पुरावे माझ्याकडे दिलेत की हो ही बिल्डिंग अनधिकृत आहे, हे मोठेगावकर क्लासेस अनधिकृत आहेत, हे ताबडतोब बंद करा। महापालिकेनेच कारवाई का नाही केली? हेच तर मी बोलतोय, 2 महिन्यापासून मी त्यांना सांगतोय की क्लासेस बंद करा। याचा अर्थच कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी, तो जागा मालक आणि मोठेगावकर हे मॅनेज आहेत आणि म्हणून आम्ही आज हे पैसे उधळलेत की तुम्ही पैसे घेऊन मॅनेज होताय, मग आम्ही अजून पैसे देतो, पण कारवाई करा। आज त्या मुलाने भविष्य मुलांचं वाट लावून टाकली सगळ्या। आयुक्तांनाच भेटू दिलं जात नाही, महापालिकेने त्यांचं दिलेले म्हणणं तुम्ही पुरावे 2-3 या आणि भेटा। अहो का 2-3 या? आज माझे कार्यकर्ते आहेत, त्यांना समजू द्या ना। आज यातले बरेचसे स्टुडंट्स आहेत, आज मुलांचं भवितव्य टांगणीला लागलं या मोठेगावकरमुळे। आज माझ्याकडे येऊन मुलं रडलेली आहेत की आमच्या फियांचं काय? लाख-लाख, 1.5 लाख महिन्याची फी घेतलेली आहे, वर्षाची फी घेतलेली आहे, आम्हाला फी कशी परत मिळणार? आज तो फरार आहे, आज डेक्कनचा क्लास बंद आहे, तो रोहन मोठेगावकर म्हणून तो बोलतो याचा मुलगा। काय करणार तुम्ही? आता तुमची पुढची भूमिका काय जर तुम्हाला आयुक्त साहेब, माझी भूमिका अशी आहे की आयुक्त साहेबांना आम्हाला सगळ्यांना भेटू द्या, अन्यथा पावसकर जे आहेत त्यांनी बाहेर यावं, आमच्याशी बोलावं। आयुक्तांकडे मी मोजून 3 जणांना घेऊन जातो, माझं काही म्हणणं नाही, पण निदान पावसकर जे आहेत त्यांनी तरी यावं बाहेर आमच्या समोर आणि ते सगळं जे आहे बारबिस्तरा तो त्यांनी जो दिलाय तो त्यांनीच बघावा। तुमचा असा थेट आरोप आहे पावसकरांनीच त्यांना साठवलं? बघा पावसकर साहेबांना 5 वेळा भेटलो, 5 वेळा भेटून त्यांना सगळं सांगितलं। बरं त्यांच्याकडे सगळ्या नोंदी आहेत, मग मी काय उद्देश, काय अर्थ काढायचा मी? तुम्हीच सांगा। नक्कीच आपण बघू शकतो 100 स्क्वेअर फूट साठी आक्रमकपणे कारवाई करतात आणि या भ्रष्टाचारी लोकांच्या कारवाई करण्यासाठी मागे का करतात? का लपून मीटिंग करायचं म्हणतात?